ही सुधी पतिव्रता नाही. हिच्यापासून सांभाळून राहायला पाहिजे. ही जर स्वर्ग लोकात आली तर तिला स्थान कोणतं द्यावं हे आपल्याला माहिती. तिचे पती अत्रि ऋषी ब्रह्मदेवाचे मानस पुत्र म्हणून 7वे पुत्र त्यांना मानल्या जायचे. हे अत्रि ऋषी अनुसयाचे पती. सुंदर असा दोघांचा संसार पर्णकुटीत चाललेला होता. अनुसया माता जेव्हा बाहेर यायची ना पर्णकुटीच्या बाहेर, असा सुंदर प्रसंग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये की सूर्याला वाटायचं की आपण जो प्रकाश देतोय त्याचे चटके अनुसया मातेला लागल तर ते किरण कवळे होऊन जायचे त्या ठिकाणी. असे सुंदर असे किरण त्या अनुसया मातेच्या अंगावर दिवसभर राहायचे, कडक होऊन कधीच लागत नसायचं त्या ठिकाणी. त्या पृथ्वीला वाटायचं मी कठोर आहे. अनुसया जर पाय टाकल ना तर तिच्या पायाला खडे रुजतील, म्हणून ती पृथ्वी सुद्धा कापसासारखी होऊन जायची त्या अनुसया मातेकडून. जो अग्नी जेव्हा चूल पेटवायची अनुसया माता तर तो अग्नी कसा सांगतोय, माझ्या अग्नीच्या तेजाने अनुसया मातेचं शरीर भाजू शकतं. तो सुद्धा शीतल होऊन जायचा. का इतका शीतल व्हायचा की अनुसया मातेला थोडा सुद्धा चटका लागायला नको. अशी पतिव्रता नारी कोणी असेल तर ती अनुसया माता आहे. तिची कीर्ती सर्वीकडे गाजत होती. आणि एक दिवस नारद मुनी भ्रमण करत असताना त्यांनी अनुसया मातेला बघितलं आणि ते नारायण नारायण करत फिरत होते. नारद मुनी नारायण नारायण करत करत अनुसया मातेच्या पर्णकुटी जवळ आलेले होते. नारायण 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 त्यांचं वाक्य चालू. श्रीमद नारायण नारायण हरे हरे पद्मन नारायण नारायण हरे हरे श्रीमद नारायण नारायण हरे हरे पद्मन नारायण नारायण हरे हरे श्रीमद नारायण नारायण हरे हरे श्रीमद नारायण नारायण हरे हरे श्रीमद नारायण नारायण हरे हरे भगवान नारायण नारायण हरे. नारद मुनी नारायण नारायण करत करत अनुसया मातेच्या पर्णकुटी जवळ आले. अनुसया माता नारद मुनींचा आवाज ऐकून आपल्या पर्णकुटीच्या बाहेर आली. नारद मुनींना नमस्कार. नारद मुनी कसं येणं झालं. नारद मुनी सांगतात ते नारायण नारायण माते तुझी कीर्ती स्वर्ग लोकात पसरलेली आहे, म्हणून आज वाटलं तुझं दर्शन घ्यावं म्हणून आम्ही आपली तलावर आलो आहोत. त्यावेळी अनुसया माता सांगते नारद मुनी थांबावं, प्रसाद भक्षण करावं. नारायण नारायण नारद मुनी म्हणताय. नारद मुनी प्रसाद घेत आहे अनुसया मातेच्या हातून आणि परत नारायण नारायण करत आपल्या स्वर्ग लोकांकडे जात आहे. नारायण नारायण नारायण. आता नारद मुनी स्वर्गाकडे आलेले अनुसया मातेचं तप पतिव्रतेचं तप त्यांनी बघितलेलं होतं. आता भगवंताला काहीतरी लीला करायची असते. काही लीला करताना भगवंताला सुद्धा कठोर निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा भगवंत कठोर निर्णय घेतो, जेव्हा भगवंत भक्ताशी थोडं वाईट वागतो, त्याच्या मागे काहीतरी चांगलं घडत असतं. तर नारद मुनी स्वर्ग लोकात आले आणि आल्यावर ब्रह्मा विष्णू महेश पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती यांच्याजवळ आले. नारायण नारायण तिघी राणींना सांगताय तुम्ही स्वर्गात बसलात
पण पृथ्वी तलावर अनुसया मातेसारखी राणी कोणीच नाही. अत्रि ऋषींची पत्नी आहे, पण तिचं पतिव्रता व व्रत असतंय, तिचं तपोबल असतंय, ते कोणी धारण करू शकत नाही. एवढी शक्ती, इतकी सुंदर अशी अनुसया माता आहे. तिची कोणी परीक्षा पाहू शकत नाही. आणि नारायण नारायण करत होते नारद मुनी. पार्वतीने विचारलं, असं कोण आहे का आमच्या देवीपेक्षा ती श्रेष्ठ आहे? नारायण नारायण. माते क्षमा असावी. अनुसया माता, तिचं तपोबल खूप श्रेष्ठ आहे. तिची पतिव्रता भक्ती फार श्रेष्ठ आहे. का बोलता नारायण? आम्ही श्रेष्ठ आहोत असं का बोलतात? मी पार्वती महादेवाची पत्नी आहे. या पृथ्वी तलावर मी पार्वती राज्य करू शकते आणि आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण? लक्ष्मी माता बोलते. काय बोलता नारायण? कोण आहे? अनुसया. मी साक्षात लक्ष्मी विष्णू देवाची पत्नी. माझ्यापेक्षाही ती श्रेष्ठ आहे. हो लक्ष्मी माता. इकडून सरस्वती. मी सरस्वती ब्रह्मदेवाची पत्नी. मी सर्वांना ज्ञान देते आणि ती माझ्यापेक्षाही श्रेष्ठ. नारायण नारायण. नारद मुनी सांगताय, हो माते, अनुसया माता, तिचं तपोबल इतकं हे का ती इतकी श्रेष्ठ आहे, तिची बरोबरी कोणी करू शकत नाही. तिने राणींना, लक्ष्मीला, पार्वतीला राग अनुभव आला आणि तिघे तोंड वाकडं करून निघून गेल्या. कारण स्त्रियांमधला एक गुणधर्म असते, कारण की त्यांच्याजवळ कोणत्या स्त्रीची उपमा मोठी केली तर सर्वात मोठा राग त्यांना तोच येतो. एखाद्या नवऱ्याने जर सांगितलं, एखादी बाई चालली आहे, फार सुंदर दिसते ती, संध्याकाळी त्याचा कार्यक्रम होता, दुसऱ्या दिवशी त्याने उठायचं नाही. आणि जर त्याने सांगितलं, एखाद्या शेजारची भाजी दिली, आज भाजी मस्त केली का यांनी, मी नीट करत नाही का, रोज काय ढोसत जा तिच्या घरी ढोसलायला, बस त्याचा तो कार्यक्रम फिटण्याची उपाशी. म्हणून नवरा नाही, माझी विनंती आहे, पत्नी समोर पत्नीचंच कौतुक करा. खारट खुरट काय आता ती भाजी खाऊन घ्या, म्हणजे रात्रीचा कार्यक्रम होणार नाही. नाही तर सकाळी चेहरा सुजल तिथल्यावर का मग सांगावं लागेल डास मारले. एक चेष्टेचा विषय. काही बरोबर घडतात, काही बरोबर नाही घडत. काही नशिबान पती आहेत आणि काही काही बिचारे रोज त्यांच्या नावाने रडत राहतात. कारण की आता नाशिकला एक संघटना निर्माण झाली होती, जे दुखी पती आहे ते सर्व एकत्र आले होते, त्यांनी मोर्चा काढला होता. आता टीव्हीला एक बातमी होती, प्रथमतच मला पाहायला मिळालं काय एवढं दुःख त्यांना पत्नीपासून मिळतं. त्यांनी एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये शेवटपर्यंत साथ देणारी कोणी असेल तर ती तुमची पत्नी आहे. आयुष्यामध्ये तुमच्या बरोबर सर्व निघून जाणार आहे. आईबाप सुद्धा तुमच्या अर्ध्या आयुष्यापर्यंत बरोबर राहणार आहे. मुलं सुद्धा लग्न होईपर्यंत बरोबर राहणार आहे. पण शेवटपर्यंत जी साथ देणार आहे ती तुमची पत्नी. दोघच बरोबर राहणार आहे. तुमच्या सुखा दुःखात तुमच्या खांद्याला खांदा लावणारी कोणी असेल तर ती तुमची पत्नी. तिच्यासारखं सुख तुम्हाला कोणी देऊ शकणार नाही. तुम्हाला दुःख झालं, आयुष्यात अडचणी आल्या तर सर्वात पहिले तुमच्या खांद्याला खांदा लावून कोणी उभी राहत असेल तर ती तुमची पत्नी. तिचा मान सन्मान वाढव, कारण पत्नी सारखी आयुष्यात साथ देणारा कोणीच नाही. तर ह्या तिघी राण्या रचल्या, नारद मुनींकडे वाकडं तोंड करून आपल्या आपल्या पतीजवळ आल्या. आल्यावर महादेव आपल्या ध्यानामध्ये होते आणि ध्यानामध्ये असताना पार्वती माता जवळ आली. आता ते ध्यानामध्ये असताना ध्यानामधून बाहेर आणायचं कसं. इकडं विष्णू भगवान मस्त निद्रा घेत होते, डोक्याखाली हात ठेवलेला होता. त्यांच्या समोर येऊन लक्ष्मी उभी आणि इकडे
ब्रह्मदेव उभे होते आणि ब्रह्मदेव बसलेले असताना सरस्वती आपला विणा जोरजोरात वाजवू लागले होते. आणि ज्यावेळेस पतिदेव शांत असतात त्यांना जाग करायचं काम पत्नी कशी करत असते हे त्यांनाच माहित असतं. महादेव तिथे बसलेले असताना पार्वती जोरात चक्रा मारते आणि जोरात म्हणते ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा पार्वती माता जोर जोरात बोलत असतात. महादेवांना ध्यानात असताना कळून चुकलं, घराचं वातावरण आता खराब झालेलं आहे. काय सांगताय मग? घराचं वातावरण खराब झालेलं आहे म्हणून ते डोळे काही लवकर उघडत नव्हते. इकडे विष्णू देवालाही समजून गेलेलं आहे की आता काय करावं, तिघं पत्नींना काय सांगावं, लक्ष्मीला काय उत्तर द्यावं, म्हणून ते बी लवकर डोळे उघडत नव्हते. आणि इकडे ब्रह्मदेवालाही समजून गेलेलं होतं. पण किती वेळ राहणार? शेवटी तो पतीच 5 मिनिटं शांत राहणार, 10 मिनिटं, नंतर तो हळू डोळे उघडतो. काय बाई, एकदा तर सांगून टाक काय तुझ्या मनामध्ये. तसे तिघांची अवस्था झाली. महादेव विचारतात काय झालं? त्या इकडं पार्वती, इकडं लक्ष्मी, इकडं सरस्वती. या पृथ्वी तलावर एक अणुसय आहे, ती आमच्यापेक्षाही तपोबल आहे, पतिव्रता आहे, आमच्यापेक्षाही सुंदर आहे, श्रेष्ठ आहे. महादेव सांगताय ठीक आहे. अहो ठीक आहे, मग आम्ही कमी आहोत का? तुम्हाला तिची परीक्षा घ्यावी लागेल. आता कुठे जाऊ परीक्षा घ्यायला? तुम्हाला तिची परीक्षा घ्यावीच लागेल. हा हट्ट पार्वतीने महादेवाजवळ केला, तोच हट्ट लक्ष्मीने विष्णूजवळ केला आणि तोच हट्ट सरस्वतीने ब्रह्मदेवाजवळ केला. ठीक आहे, हट्टाला भेटल्या. हट्टाला भेटल्यावर तिघांनी ठरवलं काहीतरी केलं पाहिजे ना, आपण आता अनुसयापर्यंत पोहोचलो पाहिजे. काय करावं? मग तिघांनी एक युक्ती लढवली की आपण साधूचा वेश घ्यावं आणि अनुसयाच्या घरी जावं आणि तिथं पतिव्रता भंग करावं. तिघांचा विचार झाला आणि ब्रह्मा, विष्णू, महेश साधूच्या वेशामध्ये अनुसया मातेच्या पर्णकुटीजवळ येत आहे. अनुसया माता सकाळची वेळ होती. सुंदर असे अत्री ऋषी ध्यानासाठी बाहेर चाललेले होते. दोघांचा संवाद झालेला होता. अत्री ऋषी निघून गेले आणि थोड्याच वेळात हे 3 साधू ओम भवती भिक्षां दे, ओम भवती भिक्षां दे, ओम भवती भिक्षां दे हा आवाज कानावर पडला. अनुसया माता बाहेर आली, हात जोडला. मुनींना माझा नमस्कार स्वीकार करावा. नमस्कार केला. त्यावेळे तिघ साधू बोलू लागले, अनुसया फार तुझं चरित्र आम्ही ऐकलेलं आहोत, तुझं तपबल आम्ही ऐकलेलं आहोत. आज ते ऐकून आम्ही तुझ्या दारी भिक्षा घेण्यासाठी आलो आहोत. हो मुनी, काय भिक्षा देऊ? आम्हाला आज तुझ्या घरी न्याहारी करायची, जेवण करायचं. मुनिवरांना मी नमस्कार करते आणि सांगते, मुनिवर तुम्ही स्नान करा, तोपर्यंत मी स्वयंपाकाची व्यवस्था करते, घरामध्ये आवडते. काय? आम्हाला तेवढा वेळ नाही, आम्हाला भूक लागली, आमची जेवणाची व्यवस्था लगेच झाली पाहिजे. अनुसया मातेने हात जोडले सांगितलं, हो मुनिवर, तुम्ही
बसावं, मी जेवणाची व्यवस्था करते. तिघ साधूच्या रूपामध्ये आलेले ब्रह्मा विष्णू महेश जेवणासाठी बसते. स्वयंपाकाची तयारी अनुसया माता करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर तिघांना ताट वाढले गेले. अनुसया माता तिघांना ताट वाढलेलं असताना सांगते, मुनिवर जेवणास सुरुवात करावी. पण तिघ जण जेवायला तयार नव्हते, जेवण करत नव्हते. अनुसया माता बघू लागली, काय झालं मुनिवर, आपण जेवण का करत नाही? त्यावेळेस अनुसया माता त्या ऋषी मुनींजवळ गेली आणि सांगू लागली, आपण जेवण करावं. त्यावेळेस तिघं बोलू लागले, अनुसया, तुझ्या घरी आलेला कोणी बिनमुख जात नाही आणि आता आमची थोडी इच्छा वाढलेली आहे. सांगावं मुनिवर. अनुसया माता सांगते, आम्हाला तू विवस्त्र होऊन जेवण द्यावे, तरच आम्ही तुझ्याकरता जेवण भक्षण करू शकतो. अनुसया माता तिच्यामध्ये एवढी शक्ती होती, विवस्त्र सांगितल्यावर एखादी स्त्री घाबरून जाईल, पण अनुसया माता थोडी दचकली नाही. मुनिवरांना नमस्कार केला, घरामध्ये आले, आपल्या पतीला स्मरण केलं आणि सांगितलं. पती देवांना विनंती करत असताना सांगते, हे मुनिवर, आपल्या घरी 3 मुनिवर आले आहेत, त्यांना मी जेवण देत आहे, पण ते माझ्याकडून विवस्त्र अवस्थेत जेवण मागताय. पण ते मला माझ्या बालकाप्रमाणे, मला ते 3 मुनी माझ्या बालकाप्रमाणे, तर मी त्यांना विवस्त्र होऊन जेवण देते. आणि अनुसया माताने आपल्या घरातलं पाणी घेतलं आणि त्या 3 ऋषींवर शिपडलं, ब्रह्मा विष्णू महेश, आणि विवस्त्र होऊन समोर येते तर बघते 3 बालक तिथं झोपले. तिथं त्याचा दत्त जन्म झालेला. 3 बालकांचे 3 बालक तिथं झोपलेले होते. 3 बालक असताना अनुसया माता तिथे येते, बघते, अरे हे खरंच बाल स्वरूपामध्ये आलेले. आणि अनुसया माता त्या बालकाला आपल्या कड्यावर घेते आणि तिला मातृत्व जागृत होते. अनुसया माताला मातृत्व मिळते. त्या ठिकाणी ती बालकांना जवळ घेऊन जे वात्सल्य मुलाचं ते जाणवते. ते 3 बालक रडताय आणि अनुसया मातेकडे बघताय आणि थोड्या वेळात आपली ऋषी तिथे येत आहे. तुम्ही तिथं ठेवा. 3 बालक रडत होते. अनुसया माताने त्या बालकाला आपल्या कड्यावर घेतलं आणि अत्री ऋषी तेवढ्या तिथं आले. अत्री ऋषी बघताय, अनुसया माता अंगाई गाते बालकांसाठी. अत्री ऋषी घरामध्ये आल्यावर अनुसया मातेची अंगाई चालू होती. हा काय प्रकार? तेव्हा घडलेला प्रसंग अनुसया माता आपल्या पतीला सांगते. अत्री ऋषी त्यावेळेस ध्यानामध्ये बसताय आणि त्यांना झालेला सर्व प्रसंग ब्रह्मा विष्णू महेश दत्त अवतारामध्ये आपल्या घरी आलेले त्यांना समजतंय आणि त्या अनुसया मातेला सांगताय, अनुसया
हे साधारण बालक नाहीये, ब्रह्मा विष्णू महेश आहे. आणि त्यावेळेस ब्रह्मा विष्णू महेश तिथं प्रगट होत आहे. त्यावेळेस ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झाल्यानंतर अनुसयाला सांगताय, अनुसया तू खरंच पतिव्रता आहे. तुझं तप पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहोत. तुला काय वर हवा तो माग. आणि ज्या वेळेस ब्रह्मा विष्णू महेश उभे होते अनुसया समोर आणि वर विचार होते, तुला काय वर हवा आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी दिसले मलाये, सद्गुरु दिसले मलाये. ब्रह्मा विष्णू महेश साक्षात अवतारात तिथं उभे होते. अत्रि ऋषी नमस्कार करताय, अनुसया माता नमस्कार करते. त्यावेळेस ते ब्रह्मा विष्णू महेश विचारताय, अनुसया काय वर हवा तुला. आणि त्यावेळेस अनुसया माता सांगते ब्रह्मा विष्णू महेशा, हे ब्रह्मदेवा, हे विष्णुदेवा, हे महेशा, मला एकच वर दे की तुम्ही माझ्या घरी जन्म घ्यावा. आणि ती वेळ होती सायंकाळची. त्यावेळेस जो संवाद चाललेला होता ब्रह्मा विष्णू महेशाचा अनुसयाशी, त्यावेळेस दत्त अवतारामध्ये ब्रह्मा विष्णू महेशाचा जन्म झाला. आणि ते बालक पाळण्यामध्ये होती. आणि तिथून ब्रह्मा विष्णू महेश मुक्त झाले. तिथून दत्त अवतारास सुरुवात झाली. आणि दत्त जन्म हा अनुसयाच्या घरी हा दत्ताचा जन्म झाला. आणि तो दत्ताचा अवतार तिथून सुरुवात झालेली होती. जो आपण गुरुप्रेरित मार्ग म्हटला जातो, गुरु परंपरा म्हटल्या जाते, जी दत्त परंपरा म्हटल्या जाते, ती तिथून सुरुवात झालेली होती. आज आपल्या मठामध्ये दत्त जन्म झालेला आहे. तर आपल्याला थोड्या वेळ दत्ताची अंगाई लावायची आहे. दत्त जन्माची ती आपल्याला टेपवर लावल्या जाईल. तर सर्वांनी जी अंगाई चालल दत्ताची, तर सर्वांनी त्यावेळी टाळ्या वाजवायच्या आहे. तो मनामधून भाव निर्माण करायचा आहे का खरंच आपल्यापुढे दत्ताचा जन्म झालेला आहे. तर सर्वांनी दत्त जन्मासाठी जे अंगाई जाण्यासाठी तयार राहायचंय. तर लगेचच आता अंगाईला सुरुवात होईल. मला व्हिडिओ करून गेला नव्हते. काहीतरी विषय आहे म्हटलं तर त्यांनी सेटिंग चुकीची केलेली किंवा मग काहीतरी सेटिंगमध्ये काहीतरी असं खरंच सेटिंग ओपन नाही जाऊन नाही तर चेक केला सेटिंग Bye.
दत्त जन्म या ठिकाणी मार्गशीर्ष मासाना या भूलोकी श्री दत्त अवतरा अतिकुळाचा उद्धार झाला परब्रह्म हा भूलोकी आला जो बाळा पाहून दत्ताचे रूप आगळे रूपागळे पाहून दत्ताचे रूप आगळे रूपागळे पाण्यात निजेला दत्त अवतार पाण्यात निजेला दत्त अवतार